शहरी भागापेक्षा खेडेगावातील मते अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना अधिक मिळतील, लोकांचा अंदाज। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना शहरी भागापेक्षा खेडेगावातील मते अधिक मिळतील असा लोक अंदाज व्यक्त करू लागलेत। सुशीलकुमार पावरा हे आपल्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसोबत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 8 तालुक्यात झंझावाती दौरे करतायत। शहरी भागासोबतच दुर्गम भागातही दौरे करतायत। सुशीलकुमार पावरा यांना शहादा, शिरपूर, धडगाव, अक्कलकुवा, साक्री, नवापूर, तळोदा, नंदुरबार अशा 8 तालुक्यातील अनेक गावांचा जोरदार पाठिंबा मिळालाय। सुशीलकुमार पावरा यांना 64 पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिलाय। विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलाय। मराठा समाजाचाही पाठिंबा मिळालाय। मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिलाय। तर आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार चुलवड ग्रामस्थांनी केलाय। साखर कारखाना कामगार व शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिलाय। स्थलांतरित मजुरांनीही आम्ही सुशीलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार असे म्हणत पाठिंबा दर्शवला आहे। अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळतोय। पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारापेक्षा सुशीलकुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे। काँग्रेस व भाजप व इतर पक्षातील सरपंचांनीही सुशीलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दर्शवलाय। नंदुरबार लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे गोवाल पाडवी, बिरसा फायटरचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा व भाजपच्या हिना गावित यांच्यात काटेकी टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे।